बिंदास बोल ना ठाकूर के बिंदास बोल मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, रिव्ह्यू करणार आहे एक नवीन टीजर जो लॉन्च झालेला आहे आणि जो सिनेमा 13 जून रोजी रिलीज होणार आहे आणि त्या सिनेमाचं नाव आहे अंबट शौकीन. हाय 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 वाव. याचे लेखक दिग्दर्शक आहेत निखिल. तर निखिलने हा सिनेमा लिहिलेला आणि यामध्ये आपल्याला पूजा सावंत आणि खूप मोठमोठी मंडळी ऍक्टर्स दिसणार आहेत. भाऊ कदम वगैरे असे आहेत त्याच्यामध्ये, ते सगळे दिसणार आहेत. पण ही गोष्ट आहे तारुण्याची, तरुणपणाची, आणि ही गोष्ट आहे त्या वयाची ज्या वयामध्ये प्रत्येक युवक किंवा युवती एक वेगळी स्वप्न रंगवत असतो. आणि अशीच काही 3-4 मित्र आहेत जे आता म्हणायला उडाण टप्पू आहेत. मोठं झाल्यानंतर पोरींच्या मागे पळायला लागलो. म्हणायला गेलं तर आंबट शौकीन आहेत. म्हणजे काय आहे की मुलं वयात आली की वेगवेगळी स्वप्न पडतात. आणि आजकाल सोशल मीडिया हातात आल्यापासून तर काय म्हणजे फारच विचित्र सगळं घडत चाललेलं आहे. सगळं काय आपण घरी बसल्या गुपचूप बघू शकतो. म्हणजे पॉर्न व्हिडिओ म्हणजे काय बंदी आहे आपल्या देशात, पण तरी सुद्धा लोक बघतातच ना. आणि असे बरेच साईट्स आहेत, हुशार लोक आहेत आपली मुलं, त्यांना सगळं माहिती असतं कुठे काय कुठे दडलेलं आहे, कुठून बघायला मिळेल किंवा अशा सगळ्या गोष्टी सोशल मीडियामुळे मुलांना कळलेल्या आहेत. आणि म्हणजे मुलं न शिकता खूप हुशार झालेली आहेत. म्हणजे शाळेत शिकावं लागतं बऱ्याच गोष्टी, आपल्याला अभ्यास करावा लागतो, परीक्षा द्यावी, पण ह्या गोष्टी आहेत त्या न शिकता आपल्याला सोशल मीडियावरती एकदम इझिली बटन दाबल्यावरती अवेलेबल आहेत. आणि म्हणूनच मला भीती वाटते की आपली जी तरुण पिढी आहे ही वाह्यात होत चाललेली आहे. सेक्स एज्युकेशनची गरज आहे, पण सेक्स पॉर्न एज्युकेशनची गरज नाही ना. आणि मग ही जी 3 जी मुलं आहेत, अतरंगी मुलं आहेत, ती मुली पटवण्यासाठी किंवा सेक्शुअल काय गोष्टी बघण्यासाठी ह्या मोबाईलवरती बघितलेल्या गोष्टी त्या मुलींसोबत डिस्कस करण्यासाठी किंवा अशी काही घटना घडणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये तो तुम्हाला स्कॅम बघायला मिळेल, जो की तुम्हाला फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती नंबर येतात आणि मग व्हिडिओ कॉलिंग करून काही मुली आपले सगळं अंगप्रदर्शन करतात. मग तुम्हाला तुमचे कपडे काढायला लावतात आणि मग तुम्ही कपडे काढता आंबट शौकीन असल्यामुळे, आणि मग तो व्हिडिओ ते व्हायरल करतात आणि तुम्हाला ब्लॅकमेल करतात. असं एक शॉर्ट आपण या टीजरमध्ये बघतोय. तर ह्या सिनेमामध्ये तुम्हाला नुसतं आंबट शौकीनपणा बघायला मिळणार नाही, तर तुम्हाला ज्ञान पण मिळणार आहे. तुम्ही कुठे चुकताय, कुठे चूक करताय याचा पण धडा आपल्याला मिळेल या सिनेमातून, असं मला या टीजरवरून वाटतं. धुडगूस पाहिजेच, एंटरटेनमेंट. तुम्ही हा सिनेमा जाऊन बघायचा आहे आणि सगळ्या सिनेमामधून चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. जे चांगले आहेत आपण घरी घेऊन जायचं, वाईट आहे ते सोडून द्यायचं. तसंच या सिनेमाच्या बाबतीत आंबट शौकीन फुल ऑन एंटरटेनमेंट सिनेमा आहे असं मला वाटतं. आणि तो तुम्हाला धडा देणारा, शिकवण देणारा की ह्या सोशल मीडियाचा कसा वापर केला पाहिजे आणि तो किती घातक आहे, कशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रिकॉशन घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टींनी भरलेला हा सिनेमा असावा असं मला तरी या टीजरवरून वाटतं. टीजरमध्ये तसं डिस्क्लोज केलं नाही, पण एक चांगला लेखक, उत्तम लेखक शेवटी तुम्हाला ज्ञान देऊन जाईल की बाबा हे करू नका, किंवा हे केलं असेल तर त्याच्यापासून कशी सावधगिरी बाळगता येईल, हे सगळं आपल्याला या सिनेमामधून बघायला मिळणार आहे. आणि या सोशल मीडियाच्या सगळ्या वापरामुळे काय काय कॉमेडी घडते, काय काय प्रसंग नवीन निर्माण होतात, आयुष्यात काय घडामोडी घडतील, किंवा मुलांमध्ये कशी चर्चा होते, व्हॉट्सअप चॅटिंग कशी असते, रात्रीची चॅटिंग कशी असते, व्हिडिओ कॉल्स कसे असतात, हे सगळं काय आपल्याला बघायला मिळणार आहे या सिनेमामध्ये अंबट शौकीनमध्ये. तर तयार राहा. जून महिना येतोय, पाऊस पडतोय, आणि तुमचा अंबट शौकीनपणा जर तुम्हाला टिकवायचा असेल तर 13 जूनला हा सिनेमा बघा. फिल्म जेव्हा रिलीज होईल तेव्हा मी ह्या सिनेमाचा नक्कीच रिव्ह्यू करेन. पण मी सांगेन की जाऊन सिनेमा बघा, मजा येईल, धमाल येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, सबसे कातिल गौतमी पाटील ही पण आहे, हिचा एक आयटम नंबर आहे. आणि आता काय माहिती आहे का, तिने वेड लावलेला आहे आणि त्या वेडाचाच फायदा प्रोड्युसरने घेतलेला आहे आणि गौतमी पाटीलला या सिनेमामध्ये आता त्यांनी आणलेले आहे. आता तिचे फॅन फॉलोअर्स, अंबट शौकीनपणा, हे सगळं जर याची कॅल्क्युलेशन्स केलं तर तुम्हाला नक्कीच एक फुल ऑन एंटरटेनमेंट पॅकेज बघायला मिळणार आहे. आणि मी सांगतो हा सिनेमा हिट होणार आहे. यूथ हा सिनेमा बघणार. जे आपण करतो ते आपल्या पडद्यावर बघायला मिळतं. अरे हां, हे आपण केलं, ते कनेक्ट होणार आहेत आणि त्यांनी केलेलं चुका या सिनेमाबरोबर ते कनेक्ट करून काय करावं आणि काय करू नये
याचा निर्णय ते स्वतःच घेतील. तेव्हा गौतमी पाटील, सपसेकातील गौतमी पाटील हिला या आंबट शौकीनमध्ये, आंबट शौकीनांबरोबर, आंबट शौकीन सोबत किंवा त्यांच्या समोर बसलेले या सगळ्या आंबट शौकीनांनी एकत्र होऊन बघावा हा सिनेमा आंबट शौकीन. म्हणजे तुम्ही आंबट शौकीन असलाच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही साधे सिंपल असलात तरी हा सिनेमा बघायला जा, कारण की आंबट शौकीनपणा काय आहे, किती धमाल आहे, हे सगळं बघायला तुम्हाला मिळणार आहे. आणि मी ठाकूर के बिंदास बोलून बिंदास राहणार हा सिनेमा हिट 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 सुपर हिट होणार आहे. तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया, येत आहे ना आंबट शौकीन बघायला. आयुष्यात आंबटपणा एवढा वाढलाय ना